जिल्ह्यातून नेतृत्व करताना पाहायला मिळतोय आणि नेहमीच जिथे तर गोट्या हा खेळाडू आणि त्याचा संघ असतो तेव्हा तेव्हा कलबी संघाचे बरेच सारे पाठी राखे या संघाच्या पाठी नेहमी पाहायला मिळतात. खूप देखील स्पर्धा आणि देखील आयोजन पाहायला मिळतंय. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना करत असताना गोलंदाज यावेळी P1चा षटक हाताळण्याकरता देवांश दाखल झालाय. चला गेम ऑनचा इशारा द्या पंच. देवांश यावेळी ऑनस्ट्राईकला असेल. ऑनस्ट्राईकला फलंदाज प्रवीण तर नॉनस्ट्राईक एंडला हितेश. गोलंदाज यावेळी देवांश. प्रथमतः नाणेफेकी हारून फलंदाजी करताना रायबा देवी रावे हा संघ पाहायला मिळतोय. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज प्रवीण असेल तर नॉनस्ट्राईक एंडला हितेश फलंदाज. गोलंदाज यावेळी देवांचा पहिला चेंडू फेकण्याकरता. अतिशय देखना फटका खेळलाय. चपराकला गोळा जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. यावेळी आलेला प्रवीणच्या बॅट मधून एक देखना चौकार. अतिशय चपराकला गोळा जातोय. प्रवीणच्या बॅटतून आलेला हा चौकार पाहायला मिळाला. डावखुऱ्या त्याचा फलंदाज मात्र देखणी करत शैली दाखवतोय. आपल्या टाचांवर आपल्या कर्तबंगाची ताकद यावेळी प्रवीणच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. अतिशय चांगली स्पर्धा पण अनुभवतो यावेळचा हा चेंडू. स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडा गडबडला. त्यानंतर या चेंडू मिळत जाते एकेरी धाव. चांगलं चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय देवांच्या गोलंदाज. पहिल्या चेंडू चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव येताना पाहायला मिळते. 5 धावा दापटल्या लागल्या गेल्यात. यावेळी ऑस्ट्रेलियाला उजव्या हाताचा फलंदाज हितेश पाहायला मिळतोय. पंचांचा मिडल गार्ड घेऊन या मैदानामध्ये अतिशय चांगले मैदान. चारी बाजूला मैदानाच्या वस्त्रालंकार पाहायला मिळतात. चांगलं असे पॅव्हलियन. एक देखणी स्पर्धा आणि तेवढीच प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. लोअर फुलटॉस होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातो. हितेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू पकडला जातो. चेंडू फेकेपर्यंत त्या तेवढीमध्ये मिळत जाते एकेरी धाव. धापटला धावा लागल्या गेल्या आता 6 धावा. जिथे सामना चालू आहे रायबादेवी रावे विपक्ष पेन कोलीवाडा. अतिशय देखणी स्पर्धा आपण अनुभवतोय आणि हा सामना 4 षटकांचा पाहत असताना या मैदानाचा विचार केला तर 45 ते 50 धावा या प्रथमतः रावे संघाला जमा कराव्या लागतील या पेन संघासमोर. यावेळचा चेंडू पडल्यानंतर अपील केली जाते पंचांकडे. अतिशय चांगला चेंडू. गती परिवर्तन केलं गेलं. स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. जास्त उंची दिली नाही चेंडूला आणि त्या कारणास्तव चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी देवांचं कौतुक करायला लागेल. पहिल्या चेंडू चौकार पाहायला मिळाला होता फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्ची झाल्या. P1च्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची याचं पूर्णपणे यावेळी दांडी गुली केली जाते. मोठा फलंदाज प्रवीण यावेळी जाळ्यामध्ये अडकलाय. यू मिस आय विल डेफिनेटली. मोठा फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. विकेट नंबर 1 यावेळी रावीस संघाला. पाचव्या चेंडूवर यश मिळाले जाते देवांच्या गोलंदाजाला. मोठा फलंदाज प्रवीण याने चौकार लागवला होता पहिल्या चेंडूवर. तो फलंदाज बॅक टू पॅव्हलियन होताना पाहायला मिळाला. शेवटचा अजून एक चेंडू बाकी असेल. अतिशय चांगली सामना. चला पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका विनंती केली जाते. कारण उत्तरामध्ये तेवढीच आपल्याला 2 धावा आव्हानामध्ये काढल्या जातील. पेन कुलीवाडा संघाला विनंती असेल प्रत्येक षटकानंतर एकत्र जमा होऊ नका. विनंती असेल 20 मिनिटांचा प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपल्याला कालावधी दिलाय. त्या कालावधीमध्ये आपण इनिंग संपवा. कारण अजूनही आपल्याला अजूनही 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्या कारणास्तव विनंती केली जाते. सहकार्य करे आयोजकांना. अतिशय देखणी स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी वासुदेव मोकल स्मृती चषक 2020. पुढील चेंडू देवांश या गोलंदाजीच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू नवीन फलंदाज. यावेळी मोठा फटका येतोय की काय असं वाटलं होतं. बराच काळ वेळ हवेमध्ये चेंडू होता. स्वतःच्या फॉलोतर मध्ये देवांश नालजे टेपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा आदरा बसतो. यावेळी रावेश संघाला आल्या पावली माघारी जाताना पाहायला मिळतो. विकेट नंबर 2 किरण यावेळी होईल बॅक टू पॅव्हलियन. 6 चेंडूचा खेळ झाला आणि 6 चेंडूचा खेळ होत असताना धापटला धावा लागल्या गेल्या 2 बाद 6. 6 धावा दापटला लागल्या गेल्यात. अजूनही येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी असेल.
लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या पेन कोलिवाडा संघ, कारण दुपारच्या सत्रामध्ये बराच तडाखा उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय, जेणेकरून अजूनही आपल्याला 4 सामने खेळायचे आहेत. याच उद्देशाने आपण खेळा. अतिशय चांगली स्पर्धा आणि तेवढीच हलवली की होईना मात्र प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांची मन आणि स्वतः प्रेक्षक या मैदानाकडे वळली गेलीत. येणारे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजा सिद्धिराज, सिद्धिराज हा गोलंदाज दाखल झालाय दुसरी षटक हाताळले करता. पेन कोलिवाडे संघ आपल्या परिसरामध्ये आपल्या पंचकृषीमध्ये आपल्या खेळाचा दबदबा दाखवताना पाहायला मिळाला. पनवेलचा एक बलाढ्य संघाला स्पर्धेतून प्रतिसाद असा दाखवला होता. यावेळी हलक्या खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज ओमकार याचा इथे मिळाला जाते एकेरी धाव. हितेश आणि ओमकार यावेळी समोर असेल. हितेश हा फलंदाज ऑस्ट्रेकला हितेश पाहायला मिळतोय, तर ऑस्ट्रेक इंडला यावेळी ओमकारच्या माध्यमातून एकेरी धाव सिद्धेश सिद्धूच्या पहिल्या चेंडू पाहायला मिळाली. यावेळचा चेंडू अतिशय चांगला चेंडू फेकला होता. यशरक्षक थोडा जज करू शकला नाही, मात्र चांगला चेंडू फेकला जातोय सिद्धूच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये देवांश सुद्धा 6 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतरचे दुसरं षटक टाकत असताना सिद्धू हा गोलंदाज आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च करतोय. अजून येणारे 4 चेंडू. यावेळचा हा फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये पडल्यानंतर फक्त क्षेत्ररक्षक पाहतच बसला. क्षेत्राच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जातो एक टप्प्यानं सीमारेषा पलीकडे आलेला दमदार चौकार. दापटला धावा लागल्या गेल्यात 11 धावा. अतिशय देखील स्पर्धा आणि स्पर्धेमधला आलेला फलंदाज हितेशच्या बॅट मधून हा देखना चौकार. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. सिद्धू हा गोलंदाज, या गोलंदाजावर तिसऱ्या चेंडूवर लगावला जातोय हा चौकार. अप्रतिम अप्रतिम स्पर्धा या विभागातील मी म्हणेन. आणि या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळते हितेशची. यावेळचा चेंडू पडल्यानंतर पॉईंटच्या दिशेने खेळायचा होता, बॅकफुटर गेलाही देखील होता, तर त्यानंतरचा चेंडू भन्नाट वेगाने फेकला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सिद्धूचं कौतुक करावं लागेल. चौकार लागल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मानसिक दडपण गोलंदाजावर येताना पाहायला मिळालं नाहीये. येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ही स्पर्धा आपण आज सकाळच्या सत्रापासून आम्ही जी मात्रे पेन झोई यांचा आवाज ऐकतोय, अतिशय पहाडी आवाज, संपूर्ण रायगड जिल्हाभर आपल्याला आवाज ऐकायला मिळत असतो. यावेळचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. या चेंडूवर मिळाला जाते फक्त एकेरी धाव. 2 फलंदाज हितेश आणि ओमकाराच्या माध्यमातून एकेरी धाव घेतल्यानंतर धापटला धावा लागल्या गेल्या तर 12 धावा. चांगलं क्रिकेट अजूनही या गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू बाकी असेल. प्रथमतः नाणेफेक जिंकून पेन कोलिवाडा संघाचं कौतुक करायला गेलं. P1च्या षटकामध्ये फक्त या देवांशनं 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतरचं षटक सिद्धूचं, ज्याच्यावर एक चौकार जरी चौकार मारला असला तरी सुद्धा अप्रतिम खरं तर गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल सिद्धूच्या माध्यमातून. भन्नाट वेगाने फेकला जातोय. प्रथमतः नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना रावे संघ धापटला धावा लागल्या गेल्या आता 2 बाद 12. ड्रीम ट्रॉली पाठवा मैदानामध्ये. दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा तडाखा सुद्धा आहे, मात्र येणारे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 12 धावा धापटला लागल्या गेल्यात. श्री लक्ष्मी नारायण मित्र मंडळ साई पुरस्कृत कैलासवासी वासुदेव धाऊ मोकल स्मृती चषक 2020 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. एका बाजूला पेन कोलिवाडा तर दुसऱ्या बाजूला रायबादेवी रावे असा सामना पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. पेन कोलिवाडा संघ जास्त वेळ दौडू नका. टीम मीटिंग प्रत्येक वेळी घेऊ नका. वॉर्निंग दिली जाते आयोजकांच्या वतीनं आपल्याला. 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपायलाच हवी. आम्ही सुद्धा समजू शकतो की दुपारच्या सत्रामध्ये आता उन्हाचा तडाखा वाढला. हळूहळू थंडीचे जरी दिवस असले तरी सूर्यनारायण आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर तेवढंच ताप
तापमान देत असताना अतिशय चांगलं मैदान आणि तेवढीच मी म्हणे प्रेक्षकांची गर्दी. जर एक नजर टाकलं मैदानामध्ये आत्ताच्या घडीला एवढ्या भर उन्हामध्ये घड्याळामध्ये ठीक 2 वाजलेत आणि तरी सुद्धा 300 ते 400 लोक आपल्याला स्पर्धा अनुभवताना पाहायला मिळतात. अजून जसं जसं संध्याकाळचं वातावरण होईल तसं तसं अजून या मैदानाकडे प्रेक्षकांची गर्दी वाढली जाते. प्रचंड खरं तर क्रिकेटचाच क्रेज वाढत गेलाय. अजून ही बरी सारी मैदानं मग फिरकोचं धोंडूकाका मैदान या मैदानामध्ये त्या मैदानामध्ये सुद्धा बरीचशी गर्दी असते आणि या कचेरे बाबा मैदानामध्ये सुद्धा तशीच गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. बरेच सारे अशी मैदानं असतात त्या मैदानामध्ये सातत्यानं प्रेक्षकांची तुबा गर्दी पाहायला मिळते. गोलंदाज हर्षल याचा यावेळचा हा चेंडू फसलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू मिळत जाते फक्त एकेरी धावपटला धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 13 धावा. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता आणि दुसरा चेंडू एकेरी धाव मिळत जाते. अजून येणारे 4 चेंडू असतील. अप्रतिम क्लिअरिटी पाहायला मिळते. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट आपण प्रक्षेपण करतोय. यावेळचा चेंडू लोअर फुल टॉस होता. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर होईल का? क्षेत्रक्षेत्र तैनात असेल. कुठल्या प्रकारची चुकी केली जात नाहीये आणि मोठा फलंदाज यावेळी होईल. झिलबाद तिसरा द्रा बसेल. विकेट नंबर 3. यावेळी फलंदाज बॅक टू बॅल होताना पाहायला मिळतोय. ओमकार तिसरा द्रा बसतोय यावेळी रावी संघाला. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला या रावी संघाचा. जिथे संघ विपक्ष कळत असताना काय देखील गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजानं. जिथं 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना ते षटक फेकत असताना अप्रतिम सामना आपल्या बाजूने झुकला होता. मात्र यावेळी सुरुवात थोडीशी म्हणजे खराब झाली. दाबडा धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 3 बाद 13. तिची देखणी स्पर्धा. अजून येणारे शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल हर्षलच्या माध्यमातून. उर्वरित या जर इनिंगचा विचार केला अजून येणारे 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. मात्र हर्षलचं कौतुक करायला लागेल. अप्रतिम गोलंदाजी करतोय हर्षल गोलंदाज, ज्याने फक्त 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि एक मोठा फलंदाज ओमकारला मागे परतवलाय. नवीन फलंदाज यावेळी नॉस्ट्राईक इनला असेल राहुल. यावेळचा चेंडू हर्षलचं कौतुक करावं लागेल. काय भन्नाट वेगानं फेकला जातोय. जणू काय दुपारच्या सत्रामध्ये आग ओकते की काय हर्षलचं कौतुक केलं जात आहे. असे बरेच आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये करत बरीच सारी नावं या यादीमध्ये आलेत. त्यापैकी एक हर्षल गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगाने फेकला जातोय चेंडू. प्रत्येक चेंडूला वेग आणि फक्त वेग देतोय या गोलंदाज. यावेळचा चेंडू टॉप एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू मिळत जातात तब्बल 2 धावा आणि 2 धावेने सुद्धा आपल्याला धावा लागल्या गेल्यात. 15 धावा 3 बाद 15 ही सुरुवात पाहायला मिळते रायबादेवी रावी या संघाची. तिची चांगली पण स्पर्धा पाहतोय आणि या जर विचार केला पेन तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा या गावामध्ये भरण्यात येते ती हे खरं तर रावी गाव. मात्र आता थोडा बिकट परिस्थितीमध्ये सापडलाय. येणाऱ्या काही चेंडूमध्ये मोठे फटके मोठ्या धावा जर जमा केल्या तर एक फायटिंग स्कोर उभा करता येईल. तो म्हणजे पेन कोलीवाडा संघासमोर. तर पेन कोलीवाडा संघ सुद्धा तेवढ्या ताकदीने उतरला या मैदानामध्ये. यावेळचा मोठा फटका येईल का? वाईड इशलॉंगनच्या डोक्यावरून थेट यावेळी सीमारेषा पलीकडे आलेला प्रेक्षकांच्या भेटीसाठी मोठा षटकार. हितेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार देखना फटका पाहायला मिळाला. अप्रतिम धावला धावा लागत असताना 21 धावा. किती वेळ आम्ही शांत बसणार. यावेळी रावेच्या या फलंदाजाने दाखवून दिलंय. हितेशचा हा फटका वाईड इशलॉंगनच्या डोक्यावरून अगदी सीमारेषा पलीकडे आलेला तो षटकार पाहायला मिळाला. 21 धावा दापटा लागत असताना वैयक्तिक हितेश हा फलंदाज 15 धाब्यावर कळतोय. ही खरतर जमेची बाजू असेल. 21 धावा दापटा लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचं षटक आणि शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज यावेळी चला घाई करा. पेन कोलीवाडा संघ प्रत्येक षटकाला टीम मीटिंग घेऊ नका विनंती केली जाते आपल्याला. प्रतीक हा गोलंदाज दाखल झालाय. अतिशय चांगला संघ आपल्याला पेन कोलीवाडा संघ सुद्धा पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा खेळ या खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. एका बाजूला तेवढा ताकदीचा म्हणून हा रावे संघ ज्याने सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पाहिलं की 6 चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना जिथे संघाला प्रतिकार असा दाखवला होता. तर आता थोडा बिकट परिस्थितीने सापडला हा रावे संघ. येणारे शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंवर जर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 15 ते 16 धावा अजून उभाऱ्या केल्या या रावे संघाने तर एक फायटिंग स्कोर मी म्हणेन पेन कोलीवाडा संघासमोर ठेवेल.
शेवटचे 6 चेंडू कशाने फेकले जातील. अप्रतिम ही स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा विचार केला तब्बल 1,00,000 रुपयाची कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. यावेळचा चेंडू शहराचा वेध घेतला जातोय. मैदानामध्ये काय घडलं गेलंय. पाहिलं क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये अतिशय चित्त्याच्या चपलाईनं या धावा घेतल्या गेल्या. 3 धावा मिळत असताना धापटला धावा लागल्या गेल्यात 24 धावा. पहिल्या चेंडूवर गोलंदाज प्रत्येक याच्या मिळाल्या जातात तब्बल 3 धावा. पंच 22 प्रमाण धावले की बॅट 22 परिणामी इशारा देत जा. प्रत्येक धाव काउंट केली जाते. कारण मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी बक्षीस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. लीग वाईज परिणामी मिळत जाते 3 धावा. 24 धावा दापटा लागत असताना अजूनही येणारे शेवटचे 5 चेंडू या पूर्वार्धामधील असतील. यावेळचा चेंडू बॅटची टॉप एज सेकंड स्लिप मध्ये चेहल टिपला जातोय. यावेळी फलंदाज हितेश. विकेट नंबर 4 बॅक टू पॅव्हलियन. रावेत संघाला मोठा आदरा. ज्या फलंदाजाचं खरं तर तब्बल 23 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि या फलंदाज यावेळी हितेश होतोय बॅक टू पॅव्हलियन. अप्रतिम दर्जाची कामगिरी केली होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विशाल. ही स्पर्धा एक वेगळ्या खरं तर मैदानामध्ये अतिशय या दिगाडी गावाच्या अगदी जवळ समोर असलेले मैदान आणि या मैदानामध्ये चालू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी वासुदेव धाऊ मोकल स्मृती चषक 2020 ची स्पर्धा. तब्बल 1,00,000 रुपयाची बक्षीस कॅश प्राइज पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवताना शेवटच्या अजूनही अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज यावेळी ऑस्ट्रेलियाला असेल. विशाल याच्या बॅट मधून आल्या स्वागत केलं या गोलंदाजाचं. चेंडू पत्रवलाय सीमारेषा पलीकडं. वाईट लॉंगनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे आलेला विशालच्या बॅट मधून देखना षटकार. दापटला धावा लागल्या गेल्या तब्बल 30 धावा. अतिशय चांगला फटका. आल्या फुलटॉस चेंडूचं स्वागत केलं. या प्रत्येक गोलंदाजाला दाखवलं आसमान या फलंदाजानं. यावेळी काय देखना खेळलाय. फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून 100% प्रयत्न करत होता मात्र अपयश येते पदरामध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. विशाल यावेळी काय आल्या सुरुवात करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार लागवले गेलेत. 36 धावा दापटला लागत असताना यावेळी गेअर बदललाय. मी म्हणेन रावेत संघानं भन्नाट वेगानं विशाल फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आल्या 2 चेंडूवर स्वागत केले प्रत्येक या गोलंदाजाचं. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. दापटला धावा लागल्या गेल्या 36 धावा. रावेत संघांच्या प्रेक्षकांचा आता मात्र आनंद मावेनासा झालाय. जणू काय तारण हाता ठरलाय या संघाकरता. अगदी देवासारखा धावून आलाय हा फलंदाज विशाल या रावेत संघाला. आल्या 2 चेंडूवर मी म्हणेन 12 धावा कुठल्या त्या विशाल या फलंदाजानं. यावेळचा हा फटका विशालच्या बॅटमधून मोठा फटका येईल का. क्षेत्ररक्षक तिथे होते. कुठल्या प्रकारची चुकी केली जात नाहीये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपलेला झेल आणि विशाल मात्र फलंदाज होतो यावेळी झेलबाद. अतिशय चांगलं स्पर्धा, चांगलं आयोजन आणि या चांगल्या स्पर्धेमध्ये आपण उत्तमरित्या हा खेळ पाहतोय. शेवटचा अजून एक चेंडू बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आदित्य. शेवटचा चेंडू बाकी असेल. दापटला धावा लागल्या गेल्या 36 धावा. 36 धावा दापटला लागत असताना जिथे सामना आपण पाहतोय पेन कोलीवाडा विपक्ष रायबादेवी रावे असा सामना आपल्या समोर आलाय. या स्पर्धेतील विचार केला चांगलंच गुणलेखन करणारे आमचे गुणलेखक अशोकजी असतील. त्या समोर आपले वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे सर्वच निखिल म्हात्रे नेरेगावचे मान्यवर यांना विनंती असेल आपण यायचं या व्यासपीठावर. आपला सुद्धा मान सन्मान केला जाईल. यावेळचा मोठा फटका क्लिअर केला असताना शेवट मात्र गोड करतोय हा रावेत संघ. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे आलेला हा देखना लांबलचक षटकार. राहुलच्या बॅट मधून आलेला हा देखना षटकार. 24 चेंडूचा खेळ झालाय. 24 चेंडूचा खेळानंतर दापटला धावा लागल्या गेल्यात. आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावा 42 रन्स. या शेवटचं षटक मी म्हणेन रावेत संघाच्या बाजूने येताना पाहायला मिळालं. गोलंदाज प्रतीक या गोलंदाजावर 4 षटकार ठोकले गेलेत.
तारी विपक्ष वडाव यापुढील होणारा सामना तारी विपक्ष वडाव दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल. आपण यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. तारी विपक्ष वडाव यापुढील होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल. आपण नाणेफेकी करून घेण्यासाठी त्वरित यायचं आहे. पूर्वार्धामध्ये विचार करतोय आपण धापडा धावा लागल्या गेल्या 42 धावा 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे पेन कोलीवाडा या संघाला. या 43 धावा कशा रीतीने येतील याचं वर्णन सांगण्याकरता ते म्हणजे अमित म्हात्रे यांच्याकडे जाऊया. तर नाणेफेकीचं कौल आमचे सन्माननीय निखिलजी म्हात्रे भाऊ यांच्या शुभ हस्ते होते. त्या इकडं कॅमेरामॅनला विनंती असेल आपण कॅमेरामॅन घ्या. कॅमेरा इकडं. नेरेगावचे आमचे भाऊ निखिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल. टॉस यावेळी वडावच्या बाजूने लागलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद विपुल जी पाटिल एंड फ्रॉम गावठान, इनका सुमधुर आवाज़ आपने सुना. 43 रन चाहिए जीतने के लिए 4 ओवर में यहाँ पेन कोलीवाड़ा टीम को. जहाँ पिछले ओवर में मुझे लग रहा है 21 रन आए, वहाँ धुआंधार बल्लेबाजी रावा की हो गई है. इक्कीस है. ओमकार पाटिल बॉलिंग मार्क पर. तो इस बीच मैच शुरू होने जा रही है. हरी झंडी और पहली गेंद राइट अमोर द विकेट ऑन साइड के ऊपर बालू है मिडान के अंदर. ओहो, इतना जोर से थ्रो करने की कोई जरूरत नहीं है. मगर इस बीच इस गेंद के ऊपर शायद कोई रन नहीं मिली है. बैट्समैन इस बार देवेंश और बिल्कुल स्ट्राइक के ऊपर समीर, नॉन स्ट्राइकर इन पे देवेंश. काफी अच्छी है, बहुत ही सुंदर गेंद. दिशा लेंथ सटीक है. और देखिए इस बार देखा जाए ओमकार की ये गेंद. शॉट एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, इस बीच शॉट कवर और
पॉइंट, बैकवर्ड पॉइंट खिलाड़ी ऑफसाइड के ऊपर है। और इस बार उड़ाया कवर के ऊपर से खेला हुआ शॉट, गेंद चली गई। इस बार देखा जाए सीमा रेखा का दर्शन लेने के लिए 4 रन स्लैश किया और 4 रन के साथ टीम का खाता ओपन किया, खुद का खाता ओपन किया बल्लेबाज समीर ने। 39 रन अभी तक जीतने के लिए चाहिए, 39 रन चाहिए। पहला पावर प्ले जारी है। समीर के लिए एक बार फिर से, इस बार डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर, ऑफसाइड के ऊपर 2 चौवे आए। बैक टू बैक ये दूसरा चौवा गया, स्कोर गया है 8 के घर में। अब कुछ कानों में मंत्र देना पड़ेगा क्योंकि 2 बाउंड्री आई 2 गेंदों के ऊपर। पहली 2 गेंदें डॉट चली गई, लेकिन तीसरी और चौथी गेंद खराब साबित हुई। 8 रन के साथ पेन कोलीवाड़ा टीम का भी स्कोर 8 के घर में पहुंचा और खुद यहां समीर व्यक्तिगत पहुंचे 8 रन पे। लक्ष्मीनारायण मित्र मंडल कचर घराना साई पुरस्कृत कैलासवासी वासुदेव धाऊ मोकल स्मृति चषक 2020 का आयोजन, कचर बाबा का यह भव्य मैदान, सेकाचा वाड़ा साई। यह ब्रह्मास्त्र फेंका था, अनादिकाल तक चलने वाला यह ब्रह्मास्त्र है क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर। और हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट में केवल वालों हम इसे कहते बूंदिया टाकला। तो इस बीच इस 1 रन के साथ स्कोर जाता है 9 के घर में। नेक्स्ट मैच है कलवा बनाम केवाले के बीच। इस और एक मैच होने के बाद तारा बनाम वड़ाव के बाद तैयारी में केवाले टीम जानते गए साल की शहनशाह टीम है। यहाँ से वो ट्रॉफी लेके गए थे और हमारी उनसे पुरानी दोस्ती है, लेकिन बहुत मान सम्मान देते यही हमारा प्रेम है, बाकी कुछ नहीं। लेकिन नियंत्रण भरी गेंदबाजी की, यॉर्कर फेंकी और एक बार फिर से इस बार कवर के ऊपर से खेला हुआ शॉट। आदित्य पीछे दौड़ रहा है, जब तक के लिए गेंद को पकड़ेंगे तब तक के लिए 2, तीसरा तू मैं पकड़ जाएगा और अंपायर साहब हाउस दैट। लेकिन अंपायर साहब जी ने कह दिया कि बल्लेबाज पॉपिंग क्रीज में रिटर्न आए हैं। बल्लेबाज देवांश और तू मैं चल रही थी, मगर यहाँ कोई घाटा नहीं, कोई हानि नहीं है। नमस्कार। तो इस बीच शायद इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 12 के घर में। हम आपके 11 के घर में पहला ओवर समाप्त हो चुका है, 11 स्कोर पहुंचा है और जीतने के लिए मुझे लग रहा है अभी तक 18 गेंदों में 32 रन की जरूरत है। 18 गेंदे 32 रन। और यहाँ मुझे लग रहा है लैपटॉप के ऊपर खुद वैभव मोकल बैठे हुए और वो बिल्कुल ऑपरेट कर रहे हैं कि कितने रन चाहिए कितने नहीं, और हमें टैली दे रहे हैं। पहले आकाशवाणी में ऐसी कमेंट्री चलती थी कि पक्षी उड़ रहे, ये कवर के ऊपर है, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर है, वैसे हम बता रहे। 11 स्कोर। फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना जे कूलर ठेवलेले आहेत, ते ज्याने आम्हाला कूलर दिलेले आहेत ते आमचे आदरणीय निखिलजी म्हात्रे ते उपस्थित आहेत। तर त्यांचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। मी आमचे आयोजक याच वेळी सुजित मोकल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करून घ्यायचं आहे। या समोर निखिल म्हात्रे भाऊ आहेत आमचे, तर कॅमेरामॅनला विनंती असेल आपण इकडे कॅमेरा घ्यायचा आहे। मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना स्वतः निखिल म्हात्रे भाऊंनी कूलर दिलेले आहेत। त्यांचं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। नेक्स्ट बॉलर मिस्टर आदित्य पाटिल, राइट ओवर द विकेट, राउंड विकेट। हाँ, ये ऐसी गेंद कैच कौन छोड़ेगा? ये फुल टॉस है ना, ये सीधी बल्ले के ऊपर आती है ना तो बाउंड्री लाइन के बाहर ही जाती है। छक्का लगा दिया, छक्के के साथ स्कोर गया है 17 के घर में।
क्या समीर की बल्लेबाजी चल रही है। टोटल 15 रन पे खेल रहे, 2 बाउंड्री, एक सिंगल, एक छक्के के सहायता से। ये फुल टॉस आदित्य पाटिल की गेंद उसकी टीम के लिए और उसके खुद के लिए खतरे की गेंद साबित हुई। नमस्कार नमस्कार। 17 स्कोर, और ये शायद थोड़ी सी ज्यादा इस बार गेंद बार ऑफ स्टंप छोड़ती हुई अंपायर ने इसे वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ एक बार फिर से स्कोर आगे जाता, स्कोर पहुंचा है 18 के घर में। 18 पे स्कोर जा चुका है। बगैर नुकसान पे पेन कोलीवाड़ा टीम का स्कोर चल रहा है। रावा टीम ने 42 रन इकट्ठा किया है, 43 रनों का टारगेट रखा है। और व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, सीधी गेंद चली गई है। इस बार देखा जाए तारामंडल के अंदर आ गया 6 का बंडल, और इस बार 6 रन के साथ स्कोर है 24 के घर में। समीर की गाड़ी आक्रामक मोड में आई है, सेट होके ड्रेसिंग रूम से ही आए। क्या धाकड़ बल्लेबाजी, देखिए इसका रुतबा, देखिए जलवा, देखिए आदित्य ऊपर के हमला लगा दिया, 2 छक्के आए। खराब गेंदबाजी साबित होती हुई है सेकंड बॉलर आदित्य पाटिल की तरफ से। रावा के हौसले थोड़े से लस्त पस्त होते हुए। ओ, डांसिंग शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन ये गेंद सही साबित हुई। गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हो चुका है, काफी रफ्तार वाली ये गेंद थी, यही गेंदबाजी करना पड़ेगी। लेकिन स्कोर है पेन का इस बार 24 के घर में, बिना कोई विकेट के नुकसान पे तमाम दर्शक इस मैच को देख रहे। और यही गेंदबाजी पहले से ही होनी चाहिए थी, लेकिन आदित्य अब लय में आए हुए टीम का स्कोर 24 के घर में रुकता हुआ। शायद ये दूसरा ओवर जारी है, और मुझे लग रहा है अभी तक 2 गेंदों का खेल बाकी है। दोपहर का सत्र है, हवा छूटी हुई है, पिच भी थोड़ी सी गर्म हो चुकी है। सैंडी पालकर हमारे रायगढ़ के बेस्ट अंपायर अभी तक इस मैच का आनंद ले रहे। सभी केवाले गांव के दर्शक और उनके खिलाड़ी आ चुके, उनका हार्दिक स्वागत। फ्लिक किया ऑन साइड के ऊपर, मिड विकेट के कंट्री में गेंद, एक सिंगल मिली। सिंगल के साथ पेन कोलीवाड़ा टीम का स्कोर पहुंचा है 25 के घर में। 25 जून 1983 को हिंदुस्तान ने विश्व कप जीता कपिल देव साहब के नेतृत्व में। अगर वो विश्व कप भारत जीतता नहीं तो तुम्हारा हमारा ध्यान इस क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर कम होता, हमारा तुम्हारा ध्यान दूसरों खेलों के ऊपर होता। हम सल्यूट करते हैं क्रिकेट के पितामह कपिल देव साहब को, सभी खिलाड़ियों को। वेस्ट इंडीज को ब्रेक देना उस जमाने में कठिन था, लेकिन करोड़ों लोगों की दुआ थी, इसलिए लॉर्ड्स के मैदान से वो वर्ल्ड कप हिंदुस्तान में लाया। इस बीच इस ओवर की अंतिम गेंद शेष है। महेंद्र पाटिल इनके पास लेखा जोखा। लेफ्ट हैंड बल्लेबाज इस बार देवांश स्ट्राइक के ऊपर 2 रन पे खेल रहे। ओह, व्हाट अ शॉट, गेंद इतनी ऊपर चली गई है ना कि एयर होस्टेस की पप्पी लेके नीचे आ सकती थी, इतनी ऊपर चली गई है। और जो आदित्य की गेंदबाजी आज जो चली है ना, वो इतनी खासी नहीं है जितनी अपेक्षा थी, और इसका खामियाजा भुगतना पड़ा। इस ओवर में 20 आए, इसका मतलब क्या है मालूम है क्या? जब तुम हमें मारते हैं ना तब हम बदला लेते हैं। 21 रन नरेंद्र पहले ओवर, अंतिम ओवर में इस बार रावा ने मारे थे। इन लोगों ने दूसरे ओवर में शायद फिटान पीट किया, मराठी में कहते हैं। यस खेली चंपा होना ही चाहिए। अभी क्या करूं चंपा, इंपॉर्टेंट बात है तो बिल्कुल जरूर होगा। लेकिन पेन की ये जोड़ी काफी बेहतरीन पार्टनरशिप कर चुके अपनी टीम के लिए। तो टोटल स्कोर पहुंचा इस बार 31 के घर में। बस जीतने के लिए मेरे हिसाब से यहाँ शायद 12 रन की जरूरत है। 12 गेंदों में 12 रन। सुनील आए पिछले मैच के हीरो, जिन्होंने जीता के खिलाफ 6 गेंदों में 6 रन चाहिए थे। तब जबरदस्त गेंदबाजी करके रावा को जीत उन्होंने हासिल की थी, जीत दिलाई थी। और आए हालत में शायद आप वो गेंदबाजी कैसे करेंगे, लेकिन पेन कोलीवाड़ा के दोनों बल्लेबाज, लेकिन एक साइड से समीर की बल्लेबाज जबरदस्त देखने को मिल चुकी। मनोरंजन, मनमोहक, अति सुंदर पारी, ब्यूटीफुल पारी चल रही है।
नेक्स्ट मैच तारा बनाम वड़ाव के बीच। वड़ाव टीम ने टॉस जीता है। क्या हुआ? बिल्कुल जो बैकवर्ड स्क्वायर लेग का क्षेत्र जो तंबू है, उस तंबू के अंदर गए साल की विनर टीम मोरिया इलेवन केवल टीम उपस्थित है। गई, तू देखता रहा, यहां से मैं बताता हूं, मिड विकेट के फील्डर के सर के ऊपर से सीधी गेंद चली गई है। ठोकम ठोक की शुरुआत हो गई। खिलखिली चंपा, खुश हुए रंबा, देखो पहले लंबा और छक्के मारा, खंबा कट है। लगता है ये बल्लेबाज ने क्या खाया है आज पता नहीं, सनवार है, लगता है बजरंग बली के मंदिर में गया है। और इस बार फिर से अंदर डाली थी गेंद, ड्राइव किया है, लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, तब तक के लिए दूसरा रन पूरा कर दिया। विकेट कीपर के पास बाउंड्री लाइन से थ्रो गया है, मगर 2 रन के साथ स्कोर है 39-39। बस जीत के करीब पेन कोलीवाड़ा टीम 4 रन दूर है। क्रिकेट खेल ये भागीदारों का खेल है दोस्तों। वीएस लक्ष्मण और राहुल द्रविड़ ने जो कुछ भागीदारी की थी टेस्ट क्रिकेट में, वो काफी सराहनीय थी ऑस्ट्रेलिया के खिलाफ। 1 रन चुरा लिया, विशाल पीछे दौड़ रहा है दूसरा रन के संभव में, और इसी के साथ दूसरा रन पूरा कर दिया। 2 रन के साथ स्कोर गया है 41 के घर में। बस जीतने के लिए 2 ही रन चाहिए। क्या जबरदस्त बल्लेबाजी सामिर की, धाकड़ बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी, जानदार बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, वाह वाड़ा बल्लेबाजी। शॉर्ट बॉल, चली गेंद, विनिंग शॉट खेला महेंद्र सिंह धोनी स्टाइल से, मैच को जीता, बाउंड्री के साथ इस मैच को जीता है। इस बार पेन कोलीवाड़ा टीम ने परास्त कर दिया रायबाजी रावा टीम को। हर जीत क्रिकेट के 2 पहलू है, जीतने वाली टीम का अभिनंदन तो हारने वाली टीम का हम आभार मानते हैं। क्रिकेट में ऐसा होता ही रहता है, लेकिन ओपनिंग जोड़ी ने नॉट आउट पारी खेली अपनी टीम के लिए। मेरे हिसाब से यहाँ शायद